राज्यामध्ये देखील आता कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे। तो शेतकरी त्याचे पिढ्यानपिढ्या शेती हा व्यवसाय फार मोठा परिवार आहे, अतिशय कष्टाने शेती करतात। काही वर्षापूर्वी त्यांचा सगळा भाग हा जिरायत होता, लांब लांबनं पाणी आणलं, बोर घेतले, विहिरी पाडल्या। आता त्या परिवाराची 40 एकर केळी, 40-45 एकर डाळिंब, 50 एकर द्राक्ष। तुम्ही म्हणाल त्याला सिलिंग आहे का नाही? मोठा मोठा परिवार आहे, त्याच्यावर ते सगळं बसलंय आणि फक्त 15 ते 20 हजार टन ऊस त्याचा जातो साखर कारखान्याला। त्याला आता कृषी मंत्री केलाय, ती जबाबदारी त्याच्यावर दिली। त्याला म्हणलं दत्ता मामा, आत्ताच आम्ही द्राक्ष बागायतदार संघाचा एक कार्यक्रम करून आलो, तिथं 3 दिवसाचा परिसंवाद आहे आणि त्याचं उद्घाटन आम्ही दोघांनी केलं। शेवटी शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण असणारी व्यक्ती तिथं असल्या तर प्रश्नाची सोडवणूक होते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।